31 डिसेंबर व 9 वर्षा स्वागत तसेच आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं अकोल्यात इतिहासातील सर्वात मोठी धडक कारवाई करत बनावट देशी दारू निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। या कारवाईत बनावट देशी दारूचे तब्बल 650 बॉक्स, हजारो सील बंद बाटल्या, मद्यार्क वाहने असा एकूण 32,34,490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। ही कारवाई महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत महसुलाचे नुकसान रोखणे तसेच नागरिकांच्या आरोग्याचं संरक्षण या उद्देशाने करण्यात आली आहे, अशी माहिती मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अकोला अधीक्षक सीमा झावरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉक्टर राजेश देशमुख यांच्या नागपूर येथील आढावा बैठकीतील निर्देशानुसार तसेच प्रसाद सुर्वे सह आयुक्त अंमलबजावणी व दक्षता डॉक्टर पराग नवलकर विभागीय उपायुक्त अमरावती विभाग यांच्या आदेशानुसार आणि श्रीमती सीमा झावरे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अकोला यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे।